कोल्हापुरात स्वस्तात मस्त मटणासारखा मासा जाहिरातबाजी करताना विक्रेताच लागला गळाला। फुलेवाडी बाह्यवळण रस्त्यावर कोल्हापूर फ्रेंडशिप फिश कंपनी नावाचे मासे विक्रीचे दुकान आहे। विक्रेत्याने 130 किलो वजनाचा स्पाइन टेल डेव्हिल रे तथा पाकट नावाचा एक भला मोठा मासा विक्रीसाठी आणला होता। महाकाय मासा दुकानासमोर टांगून ठेवला होता। प्रति किलो 130 रुपये प्रमाणे याची विक्री होणार आहे। तो रस्सा, फ्राय, तंदूर अशा कोणत्याही प्रकारे खाता येतो। मासा मटणासारखा चविष्ट असल्याचा दावा विक्रेत्यांनी चित्रफितीमध्ये केला होता। मासा खरेदी करायचा नसला तरी किमान पाहण्यासाठी तरी या असे आवाहन विक्रेत्यांनी केले होते। यामुळे हा मासा पाहण्यासाठी खरेदीसाठी उत्सुकता निर्माण झाली होती। दरम्यान समाज माध्यमामध्ये ही चित्रफित आकर्षित झाली। यानंतर कोल्हापूर वन विभागाच्या याची जाग आली। करवीर वन पथकाने या ठिकाणी जाऊन छापा टाकून संबंधित मासा ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी विक्रेता सुनील विनोद सातपुते राहणार येडे मच्छिंद्र तालुका वावी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। स्पाइन टेल डेव्हिल रे हा संरक्षित व अति धोक्यात असलेला वन्यजीव मासा विक्रीसाठी आणला होता। संबंधित ठिकाणी छापा मारून करवीर कोल्हापूर परिक्षेत्र पथकाने हस्तगत करून वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे वन विभागाच्या पत्रकात म्हटले आहे। कोल्हापूरच्या अशा प्रकारचे संरक्षित असणारे मासे खुलेआम विक्री गेले आहेत। त्याचे अनेकदा समाज माध्यमातून चित्रफिती आकर्षित झाले आहेत। हा मासा पाहण्यासाठी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती। गटारी, आमोशा, धुळवड, विक्रांत, किंक्रांत अशा केळी अनेकदा संरक्षित मासे विक्रीसाठी येत असतात।